हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेली आहे, तर म्हणजे गरिबीतून कसं बाहेर पडायचं. म्हणून मी तुम्हाला सप्तपदी शिकवणार आहे. 7 पॉइंट्स. हे बघा, प्रत्येकाला गरिबी नकोसं वाटते का? आपल्याकडे पैसे असले की आपण चांगले कपडे घेऊ शकतो, चांगलं घर घेऊ शकतो, आपले मुलांना चांगले शाळेत चांगलं शिक्षण देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काही झालं तरी ह्या गरिबीतनं बाहेर पडायचं आहे. हे बघा, आपण गरिबीत जन्म घेणं ठीक आहे, ते आपली काही चूक नाहीये. तरी आपण मरण पावता ना गरिबीतनं मरायचं नाही, हे आपण प्रत्येकानं ठरवायचं. आणि असं अवघड नाहीये. पैसे मिळवणं बिलकुल अवघड नाहीये, खूप सोपं आहे. आणि चांगले सरळ मार्गानं मिळवायचे म्हणजे आपल्याला कुठला त्रास पण होत नाहीये, शांत झोप पण लागते. त्यामुळे आज मी आपल्याला शिकवणार आहे हे गरिबीतनं बाहेर पडायचे 7 रूल्स किंवा नियम. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता आहे त्या स्थितीला तुम्ही एक्सेप्ट करा, मान्य करा. आज आहे हे असं आहे आणि हे आजचे दिवसाचं सत्य आहे. आज आहे हे सत्य आहे, हे मान्य करा. आणि आजचं सत्य आहे हे, पण उद्याचा दिवस मी बदलणार आहे, हे पण मनानं पक्क ठरवा. ओके, आज आहे हे असं आहे, ह्याच्याबद्दल मी काही ढोंग करत नाही, काही नाहीये, ऑनेस्टली सांगते. ओके, आहे हे मी मान्य करतो, पण मला हेतनं पुढे जायचं आहे, बाहेर पडायचं आहे. हा पहिला नियम झाला. दुसरं, पॉवर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचे शक्तीला ओळखा. शिक्षण म्हणजे मी फक्त शाळा कॉलेजातलं शिक्षण म्हणत नाहीये. कुठलंही ज्ञान, कुठल्याही विषयातलं ज्ञान मिळवणं हे शिक्षण. ते शिक्षणाचं पॉवर ओळखा. त्यामुळे किती कष्ट झाले, काही असू देत, शिक्षण मिळवा. तुम्हाला जे गोष्टीत आवडते त्या गोष्टीत तुम्ही शिक्षण मिळवा. सपोज तुम्हाला इलेक्ट्रिशियन म्हणजे इलेक्ट्रिकल हे सगळं करायला आवडते, त्यातलं ज्ञान मिळवा. तुम्हाला नळ जोडणी तर हे आवडते, प्लंबरिंग मध्ये तुम्ही ज्ञान मिळवा. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला पौरोहित्य आवडते, संस्कृत शिका, त्यातलं हे शिका. तुम्हाला शाळा कॉलेज आवडते, डॉक्टर व्हायला आवडते, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, काही जे तुम्हाला शिक्षण आवडते तर घ्या. लेडीज ब्युटिशियनचं शिक्षण आवडते तर घ्या. तुम्हाला चांगले पैकी कपडे शिवायचं ज्ञान घ्यायचं आहे तर घ्या. एवढेच का, उत्तम स्वयंपाक करायला आवडतो ते तर ज्ञान घ्या. म्हणजे हे शिक्षणाचं पॉवर तुम्ही ओळखा. हे तुमचं ज्ञान, तुम्हाला माहीत असणारं शिक्षण, हे सुद्धा तुमचे दिवस बदलायला पुरेसं आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. किती निराशा येऊ देत, पण डगमगू नका, हार मानू नका. एवढ्या लक्षात ठेवा, आपण बोटीतनं प्रवास करत असतो. बोट जराशी डगमगेल पण ती बुडणार नाहीये, हे स्वतःला सांगा. जरा दिवस कमी जास्त होतात, वर खाली होते, अप्स अँड डाऊन्स येतात, पण हार मानायची नाहीये.
पुढचं रिस्क घ्यायला शिकायला पाहिजे. कधी कधी रिस्क घ्यायला लागते. रिस्क न घेऊन चालत नाही. नुसतं घाबरून बसलात की तुम्ही तिथेच बसाल. त्यामुळे रिस्क घ्यायला शिका. गाव सोडून दुसरे गावी जायचं असलं तरी ठीक आहे. एक बिझनेस सोडून दुसरा बिझनेस करायचा असला तरी ठीक आहे. नवीन काही करायचं असलं तरी कशालाही रिस्क घ्यायला तुम्ही शिका. आणि वेळेचं महत्त्व जाणून घ्या. कधीच वेळ परत येत नाहीये. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. वेळ वाया घालवली की ती वेळ कधी परत येत नाहीये हे आपल्याला नक्की माहीत असायला पाहिजे. आणि चांगल्या लोकांशी तुमचे रिलेशन्स चांगले ठेवा. कधी कधी काय होते, काही छोटे छोटे गोष्टींसाठी तुम्ही त्या माणसांना लांब करून टाकता. तुम्हाला कळत नाही तुमच्याच आयुष्यात त्यातनं खूप खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे रिलेशन्स विथ द राईट पीपल म्हणते मी, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा. आणि करेजियस राहावा. कधीच तुम्ही थांबू नका. वेळ पडली की पॉज घ्या, पण कधीच सोडून देऊ नका, क्विट करू नका. पाहिजे ते पॉज घ्या, थांबा, मग चालू करा. खूप दमलं की जराशी विश्रांतीची गरज असते. तसं दमलं की विश्रांती घ्या. एवढं तुम्ही करत गेलात का नाही, तुम्हाला चांगले दिवस येणार हे नक्की. आणि चांगले दिवस आल्यावर पण आपल्याला काय करावं लागते. कित्येक वेळेला तुम्हाला मी सांगते, अगदी गुपित तुम्ही कितीतरी बडे श्रीमंत लोकांचं बघा. त्यांचा सोर्स ऑफ इन्कम एकच असते का? नाहीये. बरेच त्यांचे सोर्स ऑफ इन्कम असतात. इन द सेम वे तुम्ही पण आपले सोर्स ऑफ इन्कम वाढवायचे. नाही ते मी नोकरी करतो, नोकरी की नोकरी नाहीये. त्याच्याशिवाय आणि मी काय करू शकतो, मला काय आवड आहे, हे आपण जरासं समजून घ्यायचं आणि त्याचे प्रमाणे आपले इन्कम सोर्सेस वाढवायचे. आणि तुमचे एकदा इन्कम सोर्सेस वाढले का नाही, पॅसिव्ह इन्कम पण तुम्ही घेऊ शकता. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही एकदा गुंतवता, त्यातनं तुम्हाला सारखे पैसे मिळत असतात. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. म्हणजे घर भाडे न देता त्यातनं तुम्हाला इन्कम येत असतो. तुम्ही कशात पैसे गुंतवलेले आहे त्याचं तुम्हाला सारखं पैसे मिळत असतात. असं पॅसिव्ह इन्कम पण हे करा. त्याच्याशिवाय ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही जे काम करता त्याला तुम्हाला पैसे मिळतात. त्याचे पण वेगवेगळे ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळे सोर्सेस वाढवा. फक्त एकाच सोर्सवर अवलंबून राहू नका. कधीच राहायचं नाही. म्हणतात ना, एक डोळा हा डोळा नाहीये. इन द सेम वे आपले सोर्स ऑफ इन्कम पण एकापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यामुळे काय होते, एका तुमचं बिझनेस म्हणा काही म्हणा जरा खाली गेलं तरी दुसऱ्यातनं तुमचं इन्कम चालू असते. असं हे बघा, श्रीमंत होणं, श्रीमंत म्हणजे गरीब नसणं. आपल्याला हवं तर आपण घेऊ शकतो, खरेदी करू शकतो, हिंडायला जाऊ शकतो, फिरू शकतो. असं मी काही अफाट कोट्यानं रुपये साठवून ठेवा असं म्हणणाऱ्यातली नाहीये. पण आपल्याला कुठल्याही मनात आली की गोष्ट आपल्याला ती घ्यायला आपल्याकडे पैसा असावा. आपल्याला कुठे फिरायला जाव्या वाटते, फिरून यायला आपल्याकडे असावं. कोणी घरात अचानक आजारी पडलं, त्याला चांगल्यापैकी औषध पाणी करायला आपल्याकडे असावं.
अशी माफक अपेक्षा माझी आहे. एवढी आपण प्रत्येकानं मिळवायला पाहिजे. आणि हे बिलकुल अवघड नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल अवघड नाहीये. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. बघा, दिवस बदलतात. रात्र असली तरी उजाडते दुसऱ्या दिवशी सकाळी. त्यामुळे ताबडतोब आपण ज्या परिस्थितीत आपण असलो, गरिबीत असलो, त्यातनं बाहेर पडायला शिका. हॅव ए नाईस डे.